नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीच्या निमित्तानं मराठवाड्यातले अनेक मुद्दे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेले आहेत. ज्या घोषणा झालेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारची आश्वासनं दिलेली आहेत आणि जे आता मराठवाड्यामध्ये येऊ घातलेलं आहे, होऊ घातलेलं आहे, त्या सगळ्याच्या अनुषंगाने आता चर्चा सुरू झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यामध्ये होणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण 1981 पासून खरं म्हणजे ही पद्धत सुरू झाली. या बैठकीची प्रथा एका अर्थानं सुरू झाली. बॅरिस्टर AR अंतुले मुख्यमंत्री असताना जेव्हा हा मुद्दा पुढे आला की मराठवाडा सातत्यानं मागासलेला राहिलेला आहे, विकासाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात आहे, तेव्हा मराठवाड्यामधले प्रश्न जाणून घेण्यासाठी थेट जायचं. मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळानं तिथं बैठक घ्यायची, प्रश्न काय आहेत ते बघायचं, तिथंच घोषणा करायची, तिथंच निर्णय घ्यायचे. अशा पद्धतीनं 1981 मध्ये सुरू केलं आणि ते चाललं होतं. पण 2008 पर्यंत हे साधारणपणे चाललं आणि 2008 पासून ते आत्तापर्यंत एकही बैठक मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची झाली नव्हती. त्यामुळे गेल्या 8-9 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जाऊन मंत्रिमंडळाची बैठक घेतली, मराठवाड्याचे प्रश्न समजावून घेतले. ही अत्यंत महत्त्वाची, मोठी, आश्वासक अशी गोष्ट आहे, याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. मराठवाडा सातत्यानं मागासलेला आहे असं मराठवाड्याच्या लोकांचं म्हणणं आहेच आणि त्याला कागदोपत्री आकडेवारीच्या अनुषंगानं पण अनेक पुरावे आहेत. मराठवाड्याला मुख्यमंत्रीपद मिळालं, वारंवार मिळालं वगैरे, हे सगळं खरं असलं तरीसुद्धा मराठवाड्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ते प्रश्न आहेतच. एक तर आपण बघितलं की सांस्कृतिकदृष्ट्या किंवा भौगोलिकदृष्ट्यासुद्धा मराठवाड्याचं एक वैवच्छेदक वेगळेपण आहे. आणि इतिहास जर बघितला तर मराठवाड्याची आपली एक सांस्कृतिक ओळख असणं हे स्वाभाविक आहे. मराठवाडा मुक्तीदिन साजरा होतो तेव्हा जर आपण बघितलं ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये भावना असतात, त्यामुळे अशा मराठवाड्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आहे आणि मराठवाड्यावर अन्याय होतो आहे, अशा प्रकारची भावना वारंवार आहे. प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये दुष्काळाच्या अनुषंगानं ज्या मागण्या मराठवाड्याच्या आहेत आणि मराठवाड्याच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाहीत, उलटपक्षी ज्या पायाभूत सुविधांच्या अनुषंगानं जी मागणी केली जाते त्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे आता मराठवाड्याला त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि आम्हाला आमच्या न्याय्य मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, अशा प्रकारची भावना वारंवार व्यक्त होत होती. आता मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीच्या निमित्तानं काही मुद्दे महत्त्वाचे पुढे आलेले आहेत. खरं म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होती. शेतकऱ्यांच्या बऱ्याच मागण्या होत्या. आत्ता फक्त सगळ्या नुकसानीचा पंचनामा करू आणि त्यानंतर भरपाईचा विचार करू वगैरे असं म्हटलं गेलेलं आहे. बाकीच्याही बऱ्याच घोषणा आहेत, चर्चेच्या ओघामध्ये ते येतील, त्यामुळे त्याबद्दल मी आत्ता बोलत नाही. पण हे सगळं जरी असलं तरीसुद्धा नेहमीच म्हणजे आता गेल्या 8 वर्षामध्ये बैठक झाली नसली तरीसुद्धा नियमितपणे मराठवाड्याच्या मागण्या पुढे येतात. मग मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी कधी पॅकेज, कधी घोषणा, कधी आणखी काही असं पुढं येतं. पण प्रत्यक्षात मात्र मराठवाड्याचं मागासलेपण दूर झालेलं नाही. या सगळ्या संदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणं, तिथे त्यांनी काही निर्णय घेणं हे फार महत्त्वाचं आहे. पण खरोखरच मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन घोषणा जाहीर केलेल्या आहेत, निर्णय जाहीर केलेले आहेत, ते किती आश्वासक आहेत? त्यामुळे खरंच काही फरक पडणार आहे का? म्हणजे मराठवाड्याला आता अलीकडे अच्छे दिन हा शब्द बराच चर्चेमध्ये आहे. मराठवाड्याला खरंच अच्छे दिन येणार आहेत का? की केवळ मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसण्याचा जो सोहळा गेल्या अनेक वर्षे सुरू आहे त्यातलंच हे पुढचं पाऊल आहे? या निर्णयांमुळे मराठवाड्याचं प्राक्तन खरंच बदलणार आहे का? आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्ष असं सातत्यानं सांगताय की मराठवाड्याकडं दुर्लक्ष झालं, पण आम्ही मात्र आता मराठवाड्याचे प्रश्न आम्हाला समजलेले आहेत, त्यावरची उत्तरं काय आहेत तेही आम्ही शोधतो आहोत आणि कधी नव्हे एवढं मराठवाड्याच्या अनुषंगानं गंभीरपणे आम्ही काही करू पाहतो आहोत, असं जे मुख्यमंत्री म्हणतायत, मंत्रिमंडळातले सहकारी म्हणतायत, ते खरंच किती खरं आहे? म्हणजे मधल्या काळामध्ये तर एक मागणी पुढे अशी आली होती की मराठवाड्याचं वेगळं राज्यच केलं पाहिजे. विदर्भ जर वेगळं राज्य होणार असेल तर मराठवाड्यात सुद्धा वेगळं राज्य केलं पाहिजे. ज्या प्रकारच्या सांस्कृतिक ओळखीचा, व्यवच्छेदक वेगळेपणाचा मी उल्लेख मगाशी केला. त्यामुळे मराठवाड्याला खरोखरच काही त्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होत नसतील तर महाराष्ट्रामध्ये राहून मराठवाड्याची उपेक्षा करण्यापेक्षा मराठवाड्याचं वेगळं राज्यच करा, अशा प्रकारची पण मागणी पुढे येते. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यामध्ये घेणं हे अतिशय स्वागतार्ह असंच पाऊल आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. पण या बैठकीनंतर नक्की काय घडणार आहे? ही बैठक किती आश्वासक आहे? की फक्त मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसण्याचा हा प्रयत्न आहे? मराठवाड्याला अच्छे दिन येणार आहेत का? ही सगळी चर्चा
मला आज करायची आहे. आणि ही चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. औरंगाबादमध्ये माझे सहकारी सकाळच्या मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड असणार आहेत. नागपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत असणार आहेत. परळमधून काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप आपल्यासोबत असणार आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर की ज्यांनी मराठवाड्याच्या अनुषंगानं एक खास मागणी केली होती आणि त्याची बरीच चर्चा पण झाली, ते विजया रहाटकर आपल्यासोबत औरंगाबादमधून असणार आहेत. नांदेडमधून जलतज्ञ द मा रेड्डी हे आपल्यासोबत असणार आहेत. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत आपल्याला चर्चा सुरू करायची आहे. आणि चर्चेला सुरुवात करताना मी मुद्दाम जाणार आहे माझे सहकारी मराठवाडा आवृत्तीचे सकाळच्या कार्यकारी संपादक संजय वरकड यांच्याकडे. संजय वरकड, आता मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या संदर्भातल्या ज्या बातम्या येत आहेत, किती महत्त्वाचं वाटतं हे सगळं, किती आश्वासक आहे? खरंच मराठवाड्याचं प्राक्तन बदलण्याची क्षमता या सगळ्या निर्णयांमध्ये आहे का? तेवढं गंभीरपणे पाहिलं गेलं आहे का? संजय, तुम्ही भूमिका स्पष्ट करा, मग आपण पुढे जाऊया. खूप अतिशय ज्वलंत असा प्रश्न आपण विचारला आहे. खरं म्हणजे मंत्रिमंडळाची एक बैठक किंवा कोणतंही एक सरकार मराठवाड्याचे प्रश्न सोडू शकेल अशी काही परिस्थिती नाही. मराठवाड्याच्या वाट्याला सातत्याने उपेक्षा ही आलेलीच आहे. ती राजकीय पातळीवर जशी आहे तशी भौगोलिक पातळीवर पण आहे. त्याच्यामुळे मराठवाड्याचे प्रश्न हे केवळ राजकीयदृष्ट्या राजकीय चष्मा लावून समजून घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचं राजकारण होत राहील असं वैयक्तिक मत आहे. मला असं वाटतं की आज आपण देवेंद्र फडणवीसांचे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारचे आभार मानायला पाहिजे की 2008-9 नंतर ज्या बैठका बंद पडल्या होत्या त्या त्यांनी सुरू केल्या. खरं म्हणजे लोकशाही आघाडी सरकारने जी कारणं सांगून या बैठका बंद केल्या होत्या ती कारणं काही पटण्यासारखी नाहीत. म्हणजे आपण एकीकडे दुष्काळाचं कारण देतो आणि दुष्काळाची परिस्थिती असताना मराठवाड्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर जो खर्च होतो त्या खर्चाला काटकसर म्हणून ही मंत्रिमंडळाची बैठक रद्द केलेली होती. तर मला वाटतं हे काही पटण्यासारखं नाही. मुळामध्ये वेगवेगळे औरंगाबाद महोत्सव असेल किंवा सेलिब्रेशनचे कार्यक्रम असतील, असे कार्यक्रम आपण रद्द केले तर हरकत नाही. पण हाच जर पायंडा लावायचा तर विदर्भामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, विदर्भामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. पण तरी सुद्धा आपण विदर्भामध्ये विधिमंडळाच्या 3 अधिवेशनापैकी एक अधिवेशन नियमितपणे घेतो. आणि एक धोरण म्हणून सरकारनं ठरवलं होतं की मराठवाड्यातले प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे जायचं आणि मराठवाड्यातल्या लोकांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायचं. म्हणजे संवादाची भूमिका होती. केवळ मराठवाड्यामध्ये येऊन बैठक घेणं हा उपचाराचा भाग नव्हता, तर ती एक संवादाची भाग होता. त्यामुळे त्या ज्या सरकारने आधी घेतलं, लोकशाही आघाडी सरकारने पण आणि शिवसेना भाजप युतीच्या सरकारने किंवा आंदोलनाच्या काळात एक बैठक झाली होती, त्या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो मराठवाड्यातली जनता म्हणून. परंतु आता ती बंद पडलेली प्रथा होती ती सुरू झाली. आजची बैठक जी झाली त्या बैठकीतून नेमकं काय होईल या मला आत्ता आज सांगता येणार नाही. कारण आज योजना जाहीर झालेल्या आहे, प्रत्यक्षात त्याला निधी उपलब्ध होणे, त्याच्या अंमलबजावणी होणे आणि त्या मूर्तपणे आकारालाही नाही, याला अनेक वर्ष. संजय तुमचे मुद्दे पोहोचले. तुमच्याकडे मी पुन्हा येणार आहे आणि मी असं विचारणार आहे की आत्ता ज्या योजना जाहीर झाल्यात, घोषणा झालेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी काय होईल हा मुद्दा वेगळा. पण यातली खरोखरच अगदी ज्याला गेम चेंजर म्हणता येईल अशा प्रकारची योजना कुठली आहे हे मी तुम्हाला नंतर विचारणार आहे. पण आत्ता मला जायचं आहे भाई जगतापांकडं. भाई जगताप, एवढं छान सुरू होतं की दरवर्षी मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची, तरीही तुम्ही ती बैठक घेतली नाही आणि उलट पक्षी मराठवाड्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम काय करते आहे त्याबद्दल आपण चर्चा करू विस्तारानं. पण मराठवाड्याचं आत्ता जे काही चाललं आहे त्या अपयशाचं खापर तुमच्यावर पण फोडलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका संजय वरकडांच्या निवेदनातनं अधोरेखित होते. भाई जगताप, तुम्ही हे श्रेय अपश्रेय घेणार का? काय म्हणणं आहे? संजयजी, आता असं आहे की याच्यामध्ये एका गोष्टीचं स्वागतच करूया की मराठवाड्यामध्ये जी खंडित जी काही हे झाली होती त्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती परंपरा परत एकदा सुरू केली. परंतु आपल्याला आपण सांगितल्याप्रमाणे 1991 पासून ती काँग्रेसच्या काळापासूनच ती सुरू झाली, 81 पासून, आणि ती 2008 पर्यंत ते कंटिन्यू होतं. प्रश्न असा आहे की गेल्या 5-6 वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यातले 4 वर्ष हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचंच सावट होतं. मराठवाड्यामध्ये दुष्काळाचं जो काही हे होता ते अतिशय गडद होता. दुष्काळ हा अतिशय तीव्र आणि कठीण होता आणि त्यामुळे
कदाचित काही कारणं असतील तरी सुद्धा मी एका गोष्टीचं स्वागतच करेन की मराठवाड्याच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जर तिथे बैठक घेतली तर ती त्याचं स्वागतच करायला हवं. परंतु या बैठकीच्या बाबतीमध्ये मला एक गोष्ट सांगावंसं वाटेल. आपला प्रश्न असा आहे की मराठवाड्याला अच्छे दिन येतील का? तर मला असं अगदी माझं स्पष्ट मत आहे, जसं अच्छे दिन आएंगे हा जो जुमला होता तसाच हा जुमला साबित होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचं कारणच मुळात असं आहे की ज्या काय योजना, ज्या काय गोष्टीची त्यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे, त्याला लागणारा जो निधी आहे त्या निधीचं कशा पद्धतीने उपलब्धता होईल याचा कसल्याही प्रकारचा उल्लेख किंवा त्याचा खुलासा शासनाने केला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी केला नाही. किंबहुना आपल्याला माहित असेल की आज गेली 4 वर्ष दुष्काळामध्ये होरपाळलेला हा मराठवाडा आता परतीच्या अतिपावसाने तिथे ओला दुष्काळ जाहीर होणं आवश्यक होतं किंवा अभिप्रेत होतं. आम्हाला त्याची अपेक्षा होती की जेणेकरून 4 वर्ष तिथे पाऊस पडला नाही, प्रचंड दुष्काळाच्या मुळे तिथे हा आमचा शेतकरी आत्महत्या करत होता. आता ह्या अतिपावसामुळे खरीपाचं याचं पिकाचं नुकसान झालंय. जवळजवळ 16 लाख हेक्टर जमीन ही याच्या खाली पाण्याखाली आलेली आहे. अशा वेळेला अपेक्षा अशी होती की जर त्यांनी परंपरा जर सुरू केली तर ही अपेक्षा होती की ओला दुष्काळ त्यांनी जाहीर करायला हवा होता आणि ह्या शेतकऱ्याचं कर्ज त्वरित माफ करायला पाहिजे होतं. गेली 4 वर्ष तुम्ही जे काय घडत आलं ते पाहिलं तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये जाणवलं नाही की बाबा शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पाहिजे. मुख्यमंत्री वारंवार म्हणतात योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करू. मला कळतच नाही की गेली 4 वर्ष तिथला शेतकरी हा त्या ह्याच्याने पाणी नाही म्हणून तिकडे आत्महत्या करत होता. आता ह्या परतीच्या पावसामध्ये प्रचंड पाऊस झाला, सगळा मराठवाडा हा जलमय झालेला आहे. पूर स्थिती त्या ठिकाणी असताना आता कोणत्या वेळेची वाट बघतात आहेत मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करायला? कमीत कमी त्या तरी सद्भावना आणि त्या तरी संवेदना मुख्यमंत्र्यांनी दाखवायला पाहिजे होतं आणि मंत्रिमंडळाने दाखवायला पाहिजे. भाई जगताप तुमचा मुद्दा पोहोचलाय. भाई जगताप मुद्दा पोहोचला. भाई मुद्दा पोहोचलाय. मी तुमच्याकडे येतो. हो तुम्ही पुन्हा तेच म्हणता आहात. विजय रहाटकर, ज्यांना साधी बैठक गेल्या 8 वर्षांमध्ये घेता आली नाही अशा पक्षाचे लोक आता सांगतायत की यांचं काय चुकलं आणि यांनी काय करायला पाहिजे होतं. विजय रहाटकर, तुम्ही या बैठकीकडे कसं बघताय, काय म्हणणं आहे? अत्यंत आश्वासक अशी ही बैठक झालेली आहे आणि लोकांच्या ज्या ज्या अपेक्षा होत्या सगळ्या क्षेत्रातल्या, ती सिंचन असेल, रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, त्याच्यासोबत विमानतळ असतील, पर्यटन असेल, गृहबांधणी असेल, असे अनेक क्षेत्र, या सगळ्या विषयांना स्पर्श करत सर्वस्पर्शी असं मराठवाड्याच्या जनतेला मुख्यमंत्र्यांनी भरभरून दिलेलं आहे. आम्ही अत्यंत आश्वासक अशा नजरेने ह्या संपूर्ण गोष्टीकडे बघतो आहोत. कारण गेली 8 वर्षाची खंडित झालेली परंपरा ही माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि त्याचसोबत वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर अत्यंत संवेदनशीलतेने या प्रश्नाकडे बघितलं आणि त्या सगळ्याला एक उत्तम मार्ग निवडून दिला. आमच्या सगळ्यांच्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट मी भाई जगतापांना सांगू इच्छिते की आपण जर त्यांनी ज्या ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या जर आपण नीट ऐकल्या असतील तर पहिल्यांदा असं झालेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी इथं येऊन घोषणा केल्या, सांगितलं आणि त्याचा कालावधी पण सांगितला की किती वेळामध्ये आम्ही हे पूर्ण करणार. त्यांनी एक वाक्य सांगितलं की हे पॅकेज नाही, आम्ही घोषणा केल्याने निघून गेलं असं आम्ही करणार नाही, तर आम्ही एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये या कामाला आम्ही पूर्ण करू. मला असं वाटतं की शेवटी विकास हा सगळ्यांचा व्हायचा असेल तर विरोधी पक्षांना सुद्धा ज्या चांगल्या गोष्टी सरकार करत आहे त्याला मान्य केलं पाहिजे, ती दिलदारी दाखवली पाहिजे आणि पुढे बरोबर. विजय रहाटकर बोला आहे या सगळ्यामध्ये की मुख्यमंत्र्यांनी एक वाक्य मग सकाळी सांगितलं होतं की 15 वर्षामध्ये जे काँग्रेसने केलेलं नाहीये त्यांना असं वाटतं, त्यांचा आमच्यावर इतका विश्वास आहे की त्यांना असं वाटतं आहे की एका बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी सगळं काम पूर्ण करू शकेल. मला असं वाटतं की विरोधकांचा हा जो विश्वास आहे की आपण 15 वर्ष काहीच काम करत नाही,
मात्र एक बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि मुख्यमंत्री सगळं करून टाकतील, तर आम्हाला असं वाटतं की हा विश्वास आम्ही साथ ठरवू. येणाऱ्या काळामध्ये मंत्रिमंडळ, माननीय मुख्यमंत्री या सगळ्या शब्दांना जागतील आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्याला अतिशय उत्तम दिवस येतील, याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. विजया रहाटकरांनी असं म्हटलंय की तेवढी दिलदारी विरोधी पक्षांकडे पण पाहिजे. विजया रहाटकर जरा बघूया, आपले अतुल लोंढे तेवढे दिलदार आहेत का? अतुल लोंढे तुम्ही दिलदार आहात का? तुम्ही कौतुक कराल का? मान्य कराल का? गेली 15 वर्ष आम्हाला अपयश आलं, गेली 8 वर्ष आम्हाला ही साधी बैठक घेता आली नाही, आम्हाला काही करता आलं नाही, आणि आता मुख्यमंत्र्यांनी किमान सुरुवात केलेली आहे. पहिल्या बैठकीने प्रश्न सुटले असतील असं अजिबात नाही, पण किमान चांगली सुरुवात झाली आहे. एवढी दिलदारी अतुल लोंढे आहे का तुमच्याकडे? काय म्हणणं आहे? संजयजी, आपण दिलदारीचा प्रश्न उपस्थित केला तर आम्ही अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी बैठक घेतली, अभिनंदन करू आपण त्यांचं, मुख्यमंत्र्यांचं. पण मी तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतो, नंतर मग आम्ही काय केलं ते पण सांगतो. मी सगळे आकडे आणलेले आहे, सगळे निर्णय आणलेले आहे, ते सगळं सांगतो मी आपल्याला. मला फक्त 1.5-2 मिनिटाचा वेळ द्या. आता आमच्या विदर्भामध्ये गोसीखुर्दचा प्रोजेक्ट आहे. गोसीखुर्दच्या प्रोजेक्टला हा राष्ट्रीय प्रोजेक्ट होता, मग यांनी तो राष्ट्रीय प्रोजेक्टमधून काढून टाकला. आता सांगतात की नाबार्डमधनं आम्ही 12,000 कोटी कर्ज घेणार, नंतर संपूर्ण सिंचनासाठी 18,000 कोटी नाबार्डकडनं घेणार. जी कर्ज घेण्याची पद्धत आम्ही 2002 साली बंद केली, कर्ज रोखे काढण्याची. कारण कर्ज रोखे काढणे म्हणजे पुढच्या पिढीवर त्याचा व्याज आणि परतीचा दबाव टाकणे असा होतो. कर्ज, आता तुम्ही प्रश्न उपस्थित कराल की आमच्या ह्याच्यात कर्ज झालं, पण आम्ही राज्य शासनाचं उत्पन्न पण वाढवलं. जे निकष आहेत रिझर्व्ह बँकेचे, वित्त आयोगाचे आणि प्लॅनिंग कमिशनचे, त्याच्याप्रमाणे 25 ते 26% पुढे तुमचा विशेष सर्कल चालू होतो. तो आमच्या काळात 17% होता. आता येतो मी आपल्याकडे की शेतकरी स्वाभिमान वर्ष जाहीर केलं बजेटमध्ये. म्हणजे आपण बजेटरी प्रोव्हिजन जे आहे त्याच्या अनुषंगानं सरकारचं किती विल पॉवर आहे याचा आपण अभ्यास करू. तर यांनी 25,000 कोटीचं पॅकेज दिलं होतं, त्याच्यामध्ये डिव्हिजिबल नॉन डिव्हिजिबल सांगितलं नाही. इरिगेशनसाठी 7,000 कोटी दिले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मनरेगाचे पैसे टाकले. एक तर अफलातून बजेटरी प्रोव्हिजन केली की 1,000 कोटी काही नॅचरल कॅलॅमिटी आली तर त्याच्यासाठी आम्ही 1,000 कोटी ठेवतो. मग आज ओला दुष्काळ झाला, डिक्लेअर करायला यांना काय झालं होतं, किंवा याच्यापूर्वी जेव्हा फी माफी जाहीर केली होती पण फी माफी आली नाही, मराठा मूक क्रांती मोर्चामधली मुलं येऊन सांगतात आहे आम्हाला फी माफी मिळाली नाही, आम्हाला शेतीमध्ये कुठली सरकारची मदत मिळाली नाही. तेव्हा मुख्यमंत्री फिरले, धुऱ्यावर दगड खाल्ले परभणीला, त्याच्यामधल्या घोषणा केलेल्या कुठल्या झाल्या नाही. आतापर्यंतचे जे जुमला हा जो शब्द आला, हे जुमला त्यांनीच काढला. प्रत्येक गोष्ट 100 दिवसात करू, नंतर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये घेऊ, दुसऱ्या कॅबिनेटमध्ये घेऊ, अशा पद्धतीनं जाहीर केल्या, त्या कुठल्याही झाल्या नाही. आता ह्या स्वाभिमान वर्षामधल्या ज्या योजना आहे त्या दीनदयाल योजना असतील, नंतर जिल्हा कृषी महोत्सव असतील, शेतकऱ्यांची, ती आंबेडकरांची या नावावर एक योजना काढलेली आहे मागासवर्गीयांसाठी, त्या योजनेचा निधी तर सोडा, त्याचे मार्गदर्शक तत्वे सुद्धा अजून आले नाही. सगळ्यात मोठा असा आहे की नीती आयोग हे ठरवत होतं की कुठल्या राज्याची काय परिस्थिती आहे, ती परिस्थिती आता नीती आयोग चेक करत नाही, त्यामुळे प्रत्येक राज्य आपल्या परिस्थितीने जातं. माझं एक असं म्हणणं होतं की एवढे सगळे जर कर्ज काढले तर महाराष्ट्राचं बजेट कितीचं आहे, प्लॅन बजेट तर ते 56,000 कोटीचं आहे. आणि आज ज्या घोषणा जाहीर केल्या त्या घोषणा पाहिल्या तर उरलेल्या बजेट येतपर्यंत ह्या घोषणा पूर्ण होणार आहे का? नाही. का बरं? यांनी कर्जमुक्ती दिली नाही, कर्जमाफी दिली शेतकऱ्यांना, दिली नाही. मदत केली नाही, केली. आज सगळे पाझर तलाव, बंधारे, बांध सगळे फुटले, त्या संदर्भात काय घोषणा केली? नाही केली. फी माफी केली का? तर नाही केली. कुठल्याच गोष्टी केल्या नाही. पण तरी मी आपल्याला इथून सांगतो की रहाटकर ताई सांगतात आश्वासक आहे, वरती नरेंद्र मोदींची तारीफ करायची बाकीच्या प्रवक्त्यांनी, खालती देवेंद्रंची तारीफ करायची की त्यांचं खूप चांगलं काम चालू आहे. याच्या व्यतिरिक्त ग्राउंडवर 2.5 वर्ष झालेले आहे. 2.5 वर्ष झाल्यानंतर ग्राउंडवर काय आम्ही फुलफिल करण्याची तयारी करतो हे सांगावं. शेवटला सांगतो, आम्ही पॅकेज दिलं होतं, मराठवाड्याची शेवटली 2008ची बैठक झाली होती, त्याच्यानंतर जवळजवळ 9 क्षेत्रांपैकी 7 क्षेत्रांमधला आम्ही अनुशेष हा पूर्ण भरून काढला. त्याच्यामध्ये रस्ते सुद्धा आहेत, हा अनुशेष भरून काढला, त्याचा फॉलोअप केला. डिपार्टमेंटल लेवलवर प्रत्येक याच्यात फॉलोअप झाला, तो पूर्ण केला. दुष्काळ झाला असताना प्रत्येक गोष्टीवर टीका करणारी हीच मंडळी होती. त्यावेळेस यांनी कुठलीच दिलदारी दाखवली नाही. कर्जमाफी दिली, पॅकेजेस दिले, वेळोवेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलो. आता जेसीबीच्या संदर्भामध्ये सांगतो, जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा आपण मानव हा केंद्रबिंदू ठेवतो आणि व्यक्तीला मजुरी देऊन आपण त्याला सक्षम करतो दुष्काळाचे.
यांनी जेसीबी थ्रू काम केलं. त्या जेसीबी साठी ऑइल जे आहे ते गावातल्या लोकांना द्यावं लागतं आणि गावातल्या लोकांनी ऑइल दिल्यामुळे पैसा गावात जाण्याच्या ऐवजी पैसा गावातून बाहेर पडला. ही ग्राउंड रियालिटी आहे. मी 15 दिवस मराठवाड्यात फिरलो. त्यावेळेस दुष्काळामध्ये सरकारच्या पद्धतीने उभं राहिलं पाहिजे, ते उभं नाही राहिलं. त्याचं हे रिपरकशन आहे. अतुल लोंढे, तुमचा मुद्दा पोहोचला. तुम्ही बोलत असताना विजया रहाटकरांना काहीतरी बोलायचं होतं. विजया रहाटकर, तुम्ही बघा, अतुल लोंढेंची दिलदारी सोडाच, उलट पक्षी त्यांनी जे काही सगळं पोस्टमार्टम केलेलं आहे तेवढं भयानक आहे. विजया, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, मी एवढंच म्हणेन की नाचता येणं अंगण वाकडं. 15 वर्ष तुमचं झालंय 2.5 वर्षामध्ये पूर्ण 2.5 वर्षामध्ये तुमचं नाचता येणं अंगण वाकडं. ऐका विजया, आता नाही, आता नाचायचं तुम्हाला आहे. आता नाचायचं तुम्हाला आहे. तुम्हाला नाचायचं आहे. अंगण तुमचं आहे. बघा तुम्ही आता. मी सांगतो तुम्हाला, त्यांना विजया त्यांना स्टेजवरून, त्यांना बरं का, त्यांना नाचता स्टेजवरून खाली बोलवलेलं आहे. त्यांचा नृत्याचा कार्यक्रम संपलाय आता, त्यामुळे त्यांचं सोडून द्या. जे राष्ट्रीय प्रकल्प होते ते आणले नाही. यांना केंद्र सरकारकडनं ग्रांट आणता येत नाही, केंद्र सरकारकडनं अनुदान आणता येत नाही, कर्ज बरं का, ऐका विजया रहाटकर गोष्टी करता येत नाही. त्यांनी आज काय सांगावं? ऐका विजया रहाटकर, ऐका विजया, 15 वर्षांमध्ये 1 सेकंद अतुल, 15 वर्षांमध्ये त्यांनी काही केलं भाई, 1 सेकंद, 15 वर्षांमध्ये विजया त्यांनी काही केलं किंवा नाही हा मुद्दा सोडून द्या. मुद्दा असा आहे, आता जे आक्षेप अतुल व्यक्त करतायत त्या आक्षेपांना तुमची उत्तरं काय आहे? नाही, मला मुळात पहिल्यांदा असं म्हणाल की त्यांनी जे विदर्भाचे उत्तर दिले किंवा विदर्भाबद्दल त्यांनी सांगितलं तो आता विषय नव्हता. दुसरी गोष्ट मराठवाड्याबद्दल तुम्ही म्हणते की इतक्या वर्षापासून आपण इथे होतात, आपले मुख्यमंत्री इथे होते, काय केलं मराठवाड्याकरता? सगळ्यात मोठ्या पद्धतीने विजया रहाटकर आजच्या चर्चेचा विषय त्यांनी काय केलं हा नाहीच आहे. आजच्या बैठकीच्या अनुषंगानं काय घडणार आहे त्यांनी सांगितलं की ही सगळी तुम्ही जे काही म्हणता आहात ते व्यवहार्य नाही, हे प्रॅक्टिकल नाही, अशा प्रकारचे मुद्दे मगाशी अतुल लोंढे सांगते. आजच्या बैठकीच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं असेल तर जवळपास 49,000 कोटी रुपयांची आज कामं इथं सीएमने घोषित केलेली आहेत. त्याच्यामध्ये सिंचन आहे 9,000 कोटीचं. हाताला काहीच लागत नाही. मला तुम्हाला एक सांगायचं, 15 वर्ष तुम्हाला संधी होती, आपण काही केलं नाहीये. अरे विजया रहाटकर आता 15 वर्षांचा उल्लेख करू नका, ते 15 वर्ष जाऊ द्या. आता या बैठकीत काय होणार आहे? भाई नगेंद्र बोलायचं. भाई जगताप 1 सेकंद. विजया 1 सेकंद. विजया रहाटकर 1 सेकंद. भाई बोला. संजयजी, असा आहे, त्यांचा विजया रहाटकरांचा जो आत्मविश्वास आहे त्याची दादच द्यायला हवी. त्याचं कारण असं आहे, त्यांनी एक वाक्य अजून एक चांगला जुमला वापरला त्यांनी, नाचता येईना अंगण वाकडं. ते बरोबर आहे, ते चपकल बसतं त्यांना. कारण या सरकारने ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्याला लागणारा पैसा कुठून येणार आहे, पैशाचा स्रोत जो आहे किंवा त्या याच्यासाठी जी काही तरतूद करायला लागते. जर या राज्याचं बजेटच 56,000 कोटीचं आहे आणि विजयाताई ज्या काय म्हणतात आहेत की काय एवढं मोठं सगळं जे डबोलं दिलेलं आहे, अहो हे डबोलं येणार कुठून हे तर सांगायला पाहिजे. मराठवाड्याचा अनुशेष जो इतके वर्ष होता, अतुलजीने सांगितलं ते खरं आहे की जवळजवळ 7 याच्यामध्ये विभागामधला जो अनुशेष आमच्या काळामध्ये आम्ही दूर केला. ही गोष्ट खरी आहे की 2008 पासून कदाचित हे झालेलं नाही, ती कॅबिनेट झाली नाही. आणि म्हणून मी त्यांचं स्वागत केलं की ती परंपरा, त्यांनी जी खंडित झालेली परंपरा त्यांनी चालू केली, त्यांचं स्वागतच केलं. परंतु हे सगळ्या जी जुमलेबाजी जी त्यांनी सांगितलेली, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी करतात, ती जी जुमलेबाजी इथे देवेंद्र फडणवीस करत आहेत. आणि त्यामुळे म्हणून आमचा तर साधा प्रश्न असा आहे की या सगळ्याला लागणारा पैसा कुठून आणणार आहात? जर खरोखरच तुम्हाला इतका पुळका हा शब्द जरी थोडासा कठीण असला तरी तो पुळका असता तर तुम्ही आज ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे. आल्यावर कर्जमाफी करू, ती वेळ आली नाही का? भाई जगताप, मला तर ब्रेक घेऊ द्या. अतुल लोंढेने काहीतरी बोलायचं. अतुल लोंढे, फक्त 30 सेकंदांमध्ये मुद्दा मांडा, मला ब्रेक घ्यायचा. नाही, मला एकच प्रश्न उपस्थित करायचा होता की भाईंनी तो सांगितलं की 56,000 कोटीचं बजेट आहे. तुम्ही 2 गोष्टीचं पहिले आश्वासन द्या महाराष्ट्राच्या जनतेला, मुंबईतून द्या. एक की आम्ही बजेटरी प्रोव्हिजन करू. आमच्या काळामध्ये आम्ही 11,000 कोटीपर्यंत
मराठवाड्याला बजेटरी प्रोव्हिजन दिली होती बजेटमध्ये. यांनी बजेटमध्ये कुठली प्रोव्हिजन करण्याची प्रथा जी आहे ते तिसऱ्या बजेटमध्ये मोडीत काढलेली आहे. तिसऱ्या बजेटमध्ये कधीच दिली नाही. दुसरी गोष्ट, कर्जरोखे उभे करून तुम्ही या जनतेवर व्याजाचा बोजा आणि कर्जाचा बोजा लादू नका. जे आपण स्मॉल सेव्हिंग मधनं कर्ज उचलत असतो त्याच्यातनं उचला, हरकत नाही. नाहीतर मग आम्ही ज्या पद्धतीने अनुदान आणलं केंद्र सरकारकडून, तुमचं दोन्हीकडे राज्य आहे, दोन्हीकडे बहुमताचं राज्य आहे, सुदैवानं तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही ते अनुदान आणून दाखवा, थोडीशी दानत आणि थोडीशी धमक दाखवा. फक्त घोषणा नका करू. तुमचा मुद्दा पोहोचला. मला तर ब्रेक घ्यायचा आहे, पण मला जायचं आहे दमा रेड्डींकडे. नांदेडमध्ये दमा रेड्डी आहेत, ते जलतज्ञ आहेत. ही सगळी राजकीय हाणामारी सुरू आहे. दमा रेड्डी, तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही स्वतः जलतज्ञ आहात, पाण्याच्या अनुषंगानं जे काही ठरलं इथे ते खरंच पुढे घेऊन जाणार आहे की प्रत्यक्षामध्ये काहीही नाही, तोंडाला पानं पुसलेली आहेत आणि याची अंमलबजावणी अशक्य आहे? तुमची भूमिका काय? दमा रेड्डी, काय म्हणणं आहे? फक्त 30 सेकंदांमध्ये सांगा, मग मी ब्रेक घेतो, पुन्हा तुमच्याकडे येतो. यावेळेस भरपूर पाऊस झालेला आहे, पण पावसामुळे जरी पाऊस झालेला असेल तो आपले पिकाला नुकसान करणारा ठरलेला आहे. आणि आमच्या मराठवाड्यामध्ये जे सिंचन प्रकल्प आहेत ते सगळे अधुरे आहेत. त्यामुळे पाणी भरपूर पडलेलं साठवून ठेवणं सुद्धा कठीण झालेलं आहे. आणि म्हणून आज पाणी सगळं वाहून जाते खालच्या भागात. त्या पाण्याचा काही आपल्याला उपयोग होणार नाही. आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा विनंती केली होती की तुम्ही मराठवाडा पातळीवर ते बैठक घ्या, की पुढे बऱ्याच दिवसापासून झालेली नाही, या ठिकाणी चर्चा घडवून आणा. अशा प्रकारची विनंती आम्ही मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने केली होती. परंतु ही बैठक घेतली जात नव्हती. म्हणून आम्ही शेवटी 17 तारखेला आम्ही त्यांना एक आव्हानाचा संदेश दिला की जर तुम्ही ही बैठक घेत नसाल तर आम्ही काळे झेंडे दाखवून 17 तारखेच्या झेंडावंदन करू, अशा प्रकारचे त्यांना संदेश दिला. तेव्हा त्यांनी औरंगाबादला येण्याचं कबूल केलं आणि औरंगाबादच्या ठिकाणी आमच्याशी चर्चा केली आणि अशी त्यांनी ठरवलं की आम्ही या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक निश्चितपणे घेऊ. आणि दुसरं, आमची जी मागणी आहे मराठवाडा जनता विकास बरोबर चर्चा करू. कशा करता की बरेचसे जे आपले मागण्या आहेत त्या प्रलंबित झालेल्या आहेत आणि म्हणून त्यावर सुद्धा आम्हाला चर्चा केली पाहिजे, अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना केली. तेव्हा त्यांनी औरंगाबादला असताना आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही ही बैठक बरोबर. दमा रेड्डी, तुम्ही बैठकीची पूर्वपीठिका सांगितलेली आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, ब्रेक नंतर मी तुम्हाला असं विचारणार आहे की मुळामध्ये जो कृष्णा मराठवाडा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला निधी आता मंजूर केलेला आहे, पण खरंच त्याच्यामुळे काही घडणार आहे का? मुळामध्ये हे व्यवहार्य आहे का? 4 वर्षांची तरतूद केलेली आहे, पण 4 वर्षांमध्ये हे सिद्धीत जाणार आहे का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि विजय रहाटकर, तुम्ही हेही लक्षात घ्या की मुख्यमंत्र्यांनी घेतलेली बैठक ही स्वतःहून घेतलेली नाही. मराठवाडा मुक्ती दिन हा ब्लॅक डे म्हणून साजरा करू अशा प्रकारची धमकी जेव्हा दिली गेली, नाक दाबलं मंत्रिमंडळाचं, तेव्हा कुठे आता मुख्यमंत्र्यांचं तोंड उघडलंय आणि त्यातून घोषणांचा पाऊस पडतो आहे. पण हे सगळं नक्की खरोखरच सिद्धीत जाणार आहे का? हे तेवढं आश्वासक आहे का? ही सगळी चर्चा आपण करत राहू. मराठवाड्याला आजचे दिन येणार की फक्त मराठवाड्याच्या तोंडाला पुन्हा पानं पुसली जाणार, ही सगळी चर्चा आपल्याला करायची. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसणार की खरोखरच मराठवाड्याला आजचे दिन येणार. मुळामध्ये मुद्दा असा आहे की मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक गेली 8 वर्ष झालीच नव्हती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक बोलावली, ती बैठक झाली. मराठवाड्याचे प्रश्न जे काय आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि आता त्याच्यावरची बऱ्यापैकी उत्तरं जी आहेत त्याच्या दिशेनं मुख्यमंत्री निघालेले आहेत असं सांगितलं जात आहे. ज्या घोषणा आलेल्या आहेत, पुढे जे निर्णय सांगितले गेलेले आहेत, त्या सगळ्यांबद्दल आपण बोलतो आहोत. संजय वरकड, मला एक सांगा की एक म्हणजे एकीकडे या सगळ्या गोष्टींचा आपण उल्लेख करतो आहोत की मराठवाड्याच्या वाट्याला जे मागासलेपण आलेलं आहे आणि त्या दृष्टीनं ही बैठक फारच महत्त्वाची होती. पण आत्ता भाई जगताप आणि अतुल लोंढे दोघेही जे मुद्दे मांडत आहेत त्यातून असा एक मुद्दा पुढे येतो आहे की जे काही सांगितलं गेलेलं आहे त्याची आर्थिक तरतूद मुळात करणार कशी? तुम्हाला असं वाटतं का की हे सगळे निर्णय व्यवहार्य आहेत की केवळ आत्ता मराठवाड्याच्या असंतोषाला शांत करण्यासाठीचा हा एक उपाय आहे? प्रत्यक्षामध्ये हे घडणं एवढं सोपं नाही, अंमलबजावणी एवढी सोपी नाही असं वाटतं का?
मला असं वाटतं की आत्ता अतुल लोंढेजी आणि भाई जगताप यांनी या सगळ्या गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे. फक्त ते राजकीय भाषेतून बोलले. त्यांनी असं सांगितलं की केंद्राकडनं पैसा या राज्य सरकारने आणला पाहिजे. म्हणजे पैसा कुठून आणायचा हा प्रश्न नाही आहे, पैसा केंद्राकडनं आला लागेल. दुसरं, मुख्यमंत्री या बैठकीनंतर काही संपादकांना भेटले. आम्ही त्यांना हाच प्रश्न विचारला की हे सगळं तुम्ही जाहीर केलंय, हा पैसा तुम्ही आणणार कुठून? तर त्यांनी असं सांगितलं की इस्रायल सरकार, मलेशिया सरकार, असे काही सरकार आहेत की जे पॉवर ग्रीडच्या क्षेत्रामध्ये काम करायला तयार आहेत महाराष्ट्र सरकारसोबत, आणि त्यातून हे पैसा आणणार, असं त्यांनी जे सांगितलं ते मी आपल्याला फक्त सांगतोय बैठकीनंतर. तर त्यांचा मुद्दा तो आहे. शेवटी आमच्या दृष्टीने किंवा आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने हा अनुत्तरितच असा प्रश्न आहे ना की पैसा आणायचा. तिजोरीमध्ये पैसा नाही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे योजना जाहीर झालेली असेल तर या सगळ्या योजनेचा निधी उभारायचा कसा, हे सरकारसमोरचं मोठं आव्हान असणार आहे असं मला वाटतं. आणि मला वाटतं की माझ्या संदर्भात मी जे काही बोललो असेल त्याच्या संदर्भात अतुल लोंढेंना काही म्हणायचं असेल तर ते ऐकून मी त्यांना उत्तर देईन. अच्छा, भाईंना काहीतरी बोलायचं. भाई काय म्हणतात? नाही, म्हणजे वरकड जे म्हणतात आहेत ना, ते आज ज्याला म्हणतो ना आपण की ते व्यवहारी नाही. कारण शेवटी बजेट असेल, त्याची तरतूद असेल, त्याला एक शास्त्रशुद्ध अशी एक चौकट आहे. असं होत नाही की मलेशियाचे लोक इथे येणार आहेत, ते पैसे देणार आहेत की ते आम्ही तुम्हाला याच्यासाठी वापरू, असं होत नाही. म्हणजे याला विकास कामाचं प्लॅनिंग किंवा विकास कामाला लागणारा निधी हा एक वेगळा विषय आहे आणि तो आपल्या चौकटीतला आहे. म्हणजे तो काही वेगळा असा नाही. आणि म्हणून आपण एक लक्षात घ्या की घोषणा करायला त्यांनी वारेमाप ह्याच्यापूर्वी घोषणा केल्यात. अगदी 2 वर्षाचा जर तुम्ही संपूर्ण आढावा घेतलात तर याच्या अगोदर सुद्धा घोषणा केल्या. अगदीच शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तरी याचं जे पुनर्गठन जे करायचं त्यांनी सांगितलं होतं, आता त्याच्यातलं पुनर्गठन किती शेतकऱ्यांचं झालं याचा कधीही त्यांनी चर्चा केली नाही. आम्ही आकडेवारी सांगू, आम्ही पुनर्गठन शेतकऱ्यांचं न झाल्यामुळे आज चांगला पाऊस पडला इथे मराठवाड्यामध्ये. परतीच्या पावसाने खरं तर वाट लावली, परंतु चांगला पाऊस होऊन सुद्धा काही शेतकऱ्यांना आपल्या ह्याच्यामध्ये हे करता आलं नाही. कारण त्यांना बी बियाण्यासाठी लागणारे जे काही पैसे आहेत ते त्यांना उभे करता आले नाहीत बँकेकडनं. अशा 1-2 नव्हे, अशा अनेक हजारो घटना आहेत. आणि म्हणून त्यांना वेळ मारून न्यायची होती असं मला वाटतंय. कारण आता आपण म्हणालात ते बरोबर आहे संजयजी की ही जी बैठक आहे ही बैठक त्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतली असं नव्हे. आता जे चित्र समोर आलंय, पाणी तज्ज्ञ जे त्यांनी सांगितलं की त्यांनी ज्या वेळेला सरकारला धमकीच दिली की आम्ही तो काळा दिन म्हणून हे करू, साजरा करू, तेव्हा ते उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. तरी सुद्धा आम्ही स्वागत करतो त्या गोष्टीचं. आमचं साधं म्हणणं असं आहे, तुम्ही या राज्याला तुमच्याकडे सामंजस्य करार 6-6.5 लाखाचे सामंजस्य करार झाले असं तुम्ही मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्रामध्ये सांगितलं. मग किती पैसे आले? त्यामुळे वरकड आपण जे म्हणताय हे अक्षरशः धूळफेक आहे. कोणतरी तिकडे येणार आहे आणि मग ते आमच्या राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट भाई तुमचा मुद्दा पोहोचलाय. भाई तुमचा मुद्दा पोहोचला. दमा रेड्डीने काहीतरी बोलायचं. भाई तुमचा मुद्दा पोहोचला. भाई तुमचा मुद्दा पोहोचला. दमा रेड्डी, मला सांगा, मुळामध्ये रखडलेले सिंचन प्रकल्प हा मराठवाड्याच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अशावेळी तुम्हाला असं वाटतं का की जो कृष्णा मराठवाडा प्रकल्प आहे, ज्याचा पहिल्या टप्प्याला आत्ता काही तरतूद आर्थिक केलेली आहे, पण मुळामध्ये हे सगळे सिंचन प्रकल्प उभे राहणं शक्य आहे आणि त्याच्या अनुषंगाने सरकारनं जे काही केलेलं आहे, जे करतंय ते खरंच आश्वासक आहे असं वाटतं का? दमा रेड्डी काय म्हणतात? कृष्णा व्हॅलीमध्ये आपली जी भूभाग जातो त्याचं पर्सेंटेज जे आता दाखवलं जातं आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांकडनं ते चुकीचं आहे. पहिली गोष्ट त्याप्रमाणे त्यांनी 21 TMC पाणी मराठवाड्यात द्यायचं ठरलं होतं, परंतु अद्याप त्या योजनेला जितका निधी पाहिजे तेवढा प्राप्त झालेला नाही. आणि आज जरी किती जरी म्हटलं तर योग्य प्रकारे निधी मिळाल्याशिवाय तो प्रकल्प पुरे होणार नाही, आपल्याला ते पाणी मिळू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि असाच प्रकार आपल्याला माहिती आहे की लेंडी प्रकल्प आहे, महाराष्ट्र आणि तेलंगणच्या बॉर्डरवर आहे. त्याला सुरू होऊन अनेक वर्षे झाले. तेलंगणाने आपल्याला पैसे दिलेले आहेत, त्याचे बजेट प्रत्येक वेळा दिलेलं आहे, परंतु अर्धा हिस्सा त्यांनी आपल्याला जो अर्धा हिस्सा द्यायचा आहे तो आपला बजेट मिळतच नाही.
त्यामुळे त्यांचा पैसा कसा मिळणार? जोपर्यंत आपल्याकडनं पैसा आपल्या ह्याच्याचा देत नाही तोपर्यंत होत नाही. म्हणून तो त्या प्रोजेक्टचं जे पाणी आहे आज संबंध आंध्रामध्ये जाते वाहून, तेलंगणामधून आंध्रामध्ये वाहत चालले, अशी वस्तुस्थिती आहे. म्हणून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वेळेवर जर झाले प्रकल्प तर त्याचा काहीतरी फायदा आहे. आज कशी स्थिती आहे, काही प्रकल्प आपले पूर्ण होत आले की ती वरच्या बाजूला पाणी काढून घेतलं जाते. उदाहरणार्थ जायकवाडीचं नियोजन पहिलं जे होतं त्याप्रमाणे पाणी वर जितकं घ्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पाणी वर घेतलं जाते आणि त्यामुळे मग त्या प्रोजेक्टचा उपयोग काय होतो? आज प्यायला सुद्धा पाणी गेल्या वर्षी मिळत नव्हतं. औरंगाबादला प्यायचं देखील पाणी मिळायची बोंब होती. आणि असं असताना आणखी पेनगंगेची तीच हालत होणार आहे. पेनगंगेच्या वर अनेक प्रकल्प व्हायला लागले. आज पेनगंगेच्या पाण्याचा साठा भरलेला नाही. पेनगंगा इतका पाऊस होऊन सुद्धा पेनगंगेमध्ये स्टोरेज भरले नाही. तसंच एल्दारचं आहे, एल्दारला देखील पाणी भरत नाही, कारण वरच्या बाजूला प्रोजेक्ट व्हायला लागले. खरं म्हणजे पहिलं जे नियोजन एकदा शासनानं ठरवलेलं असतं त्याप्रमाणे पूर्ण झाल्याशिवाय, तेवढं पाणी भरल्याशिवाय वरच्या बाजूला प्रकल्प व्हायला नको. पण हे शासन करते. नुसते बजेट देऊन काय उपयोग आहे? जोपर्यंत ते बजेटचा उपयोग होत नाही आणि बजेटसुद्धा वेळेवर देऊन ते पूर्ण केले पाहिजे तरच त्याचा उपयोग होईल. आज 30-30 वर्ष होऊन गेले. आमच्यासारखे अभियंते सर्व्हिसमध्ये लागून रिटायर होऊन आज 25 वर्ष झाली तरी काही प्रोजेक्ट पूर्ण होत नाहीत, अशी स्थिती आहे. विजय रहाटकर, मला सांगा, आता दमारेड्डी जे म्हणतायत या सगळ्या अनुषंगानं सिंचन प्रकल्प रखडलेले मराठवाड्यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या सगळ्या याच्यानंतर म्हणजे भाई जगताप म्हणतायत धूळफेक आहे, दमारेड्डीसुद्धा म्हणतायत की याला काही कागदावर याला काही अर्थ नाही आहे. अशा वेळी विजय रहाटकर हे किती महत्त्वाचं वाटतं, काय म्हणणं? मला असं वाटतं की रेड्डी सर असतील किंवा भाई आता जे म्हटले या गोष्टीचा आपण विचार करायला हवा आणि त्यांची चिंतासुद्धा मी समजू शकते की प्रकल्पांना जेव्हा आपण काही बजेट मंजूर करतो तेव्हा ते आणण्याची क्षमता असली पाहिजे, ते आपल्याकडे असलं पाहिजे. पण मला या निमित्तानं इतकंच सांगायचं आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे ह्याच्यामधले हे जे फक्त मी पाण्याच्या सिंचन प्रकल्पाचं बोलत नाही, इतरही विषय आहेत त्याच्यासोबत, पण ह्या सगळ्यांना काही ठिकाणी केंद्र सरकारची पण भागीदारी आहे, ज्याला काही पैसे मंजूर आहेत. ह्याच्याशिवाय मगाशी आपण नीती आयोगाचा उल्लेख केला. आपण जर या 2 वर्षात जर पाहिलं असेल तर नीती आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा प्रत्येकच राज्यांना शेअर वाढलेला आहे, त्यांना अधिक जास्त निधी मिळतो आहे, जसा तो महाराष्ट्राला सुद्धा मिळतो आहे. मला हेही वाटतं आहे की ही काळजी असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे, पण मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे अत्यंत जबाबदार आहे आणि त्याचं नियोजन ते नक्की. विजय रहाटकर, मुख्यमंत्र्यांच्या घोषणा आणि निर्णय जेवढे मोघम आहे त्याहून अधिक मोघम पद्धतीनं लोक पण बोलतायत, भाजपचे प्रवक्ते. त्यातले स्पेसिफिकेशन्स बद्दल कोणीच बोलत नाहीये. अतुल लोंढे, मला सांगा, सिंचन प्रकल्पांच्या अनुषंगानं जी भूमिका आहे अतुल लोंढे, काय म्हणणं आहे? नाही, मला फक्त 2 मुद्दे मांडायचे आहेत. विजय रहाटकर, अतुल लोंढेंना बोलू द्या, मग तुमच्याकडे मी येतो. अतुल लोंढे, बोला. याच्यामध्ये 2 मुद्दे आहे. वरकड साहेबांना मला थोडंसं एक सांगायचं आहे की मी राजकीय बोलत नाही, मी लॉजिकल बोलत असतो. एक, इस्रायल काही FDI करणार आहे का आपल्या सिंचनांमध्ये, आपल्या रस्त्यांमध्ये? जे राष्ट्र येतील ते राष्ट्र आपल्याला एक तर कर्ज देतील, त्यातनं प्रॉफिट मिळतो का ते बघतील, तरच ते कर्ज देतील, त्यातलं व्याज आपल्याला द्यावं लागेल. जसं नागपूर मेट्रो जे आहे त्या अनुषंगाचं एक. वर्ल्ड बँक जी आहे ती इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपल्याला कर्ज देत असते. हा एक मुद्दा वेगळा. कदाचित त्यांनी वेगळं काही बायलॅटरल टाईज केलं असेल तर त्यांनी ते जनतेसमोर उघड्या करावे. जे काही MOU असेल ते किती दिवसात येणार आहे ते जनतेसमोर त्यांनी ओपन करावं. दुसरा नाही, एकच मिनिट, मला काय वाटतं की तो G2G अग्रीमेंट वगैरे त्यामध्ये खूप अडचणी मला पण माहिती आहे. आम्ही सगळं विचारत होतो, कारण ते विस्ताराने सांगत बसलो तर खूप वेळ जाईल. त्याच्यात अडचणी आहे आम्हालाही माहिती आहे. फक्त त्यांनी एक मार्ग सांगितला होता तिथं, जो मी तुम्हाला सांगितला. बरोबर. संजय वरकडांनी मुख्यमंत्र्यांची बाजू घेतलेली नाहीये, त्यांनी फक्त मुख्यमंत्र्यांचं विधान सांगितलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण चर्चा करू. बोला. मला मान्य नाही. नाही, बरोबर आहे. ते असं B2B अग्रीमेंट त्यांनी असेल तर त्यांनी ओपन करावं. तसं अग्रीमेंट होत नाही, मला माहिती आहे. आम्ही प्रश्न उपस्थित केला की आपण ज्या घोषणा केल्या त्या अनुषंगाने आपलं बजेट किती आहे. लॉजिकल आहे की आपलं बजेट, आपलं उत्पन्न किती आहे, आपण बजेटमधनं देतो किती आणि बोलतो किती. आता मेडीगट्टा आणि चेवेल्ला, मेडीगट्टाच्या संदर्भामध्ये 12,000 कोटीची आम्ही तरतूद करणार म्हटलं. 12,000 कोटी तुम्ही आणणार कुठून? तुम्ही 7,000 कोटीची तरतूद केलेली आहे. मग त्या 12,000 कोटीच्या संदर्भामध्ये बोलत नाहीत. तुम्ही बजेट मांडताना कर वाढवत नाही, बजेट मांडल्यानंतर मधात कर वाढवता. हे सुद्धा एक म्हणजे खूप वेगळं आहे, म्हणजे नियमांच्या बाहेरचं आहे आणि न समजण्या इतका आहे.
सिंचन प्रकल्पाच्या संदर्भामध्ये जसं ऊर्ध्व भागामध्ये पाणी अडवलं जातं, तर त्या संदर्भामध्ये पाणी हे सप्टेंबरमध्ये सोडायला पाहिजे. त्याचं विशिष्ट धोरण यावेळेस केलं नाही. ते नोव्हेंबरमध्ये सोडल्यामुळे जेवढं पाणी आपण सोडलं तेवढं पोहोचलं नाही. काही पाणी मुरलं, काही पाणीचं बाष्पीभवन झालं, तो सुद्धा प्रॉब्लेम झाला. त्यामुळं जे राष्ट्रीय प्रकल्प आहे ते राष्ट्रीय झाले नाही. रेड्डी साहेबांचं म्हणणं बरोबर आहे. मला फक्त एकच सांगायचं आहे की आपण पुनर्वसनासाठी मोर्चे करणारे लोक कोण होते? गोसीखुर्दला इतके दिवस पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये मोर्चे कोणी केले? बांधामध्ये कोण उभे राहिलं? 40 TMC पाणी अडवण्याची क्षमता आपण निर्माण केली, पण 7 TMC आपण अडवू शकतो. ही सगळी आंदोलनं शिवसेना बीजेपीने केली. लँड ॲक्विजिशन, जमीन अधिग्रहण आहे. जमीन अधिग्रहण आम्ही जबरदस्तीने कधी केलं नाही. जमीन अधिग्रहणाच्या संदर्भामध्ये प्रॉब्लेम निर्माण झाले आणि त्याच्यामुळं जे आहे त्या प्रोजेक्टला कालवे काढताना, ट्रिब्युटरीज काढताना आपल्याला अडचण झाली. आपल्याला पेनचं उदाहरण देतो आणि थांबतो संजयजी. पेंचमध्ये शेतकऱ्यांनी मदत केली, तिथे सगळा विरोध मोडून काढला. आज 105% इरिगेशन जे आहे आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो. जेवढी क्षमता निर्माण केली त्या क्षमतेपेक्षा जास्त, कारण की चऱ्यापर्यंत आपल्याला शेतकऱ्यांशी तिथे जे आहे ते ॲग्रीमेंट करता आलं. पण आपण जिथं जिथं विरोध केला तो कधी मान्य करायचा नाही. कुठलाही निर्णय घेतला की लँड ॲक्विजिशन पासून विरोध करायचा. आणि आज समृद्धी मार्गामध्ये आपण घोस्ट सिटी निर्माण करणार, घोस्ट मॉल निर्माण करणार, म्हणजे गावातल्या माणसाला सांगणार की इथे शहरं निर्माण करणार, त्याची लँड घेणार आणि ती लँड घेत असताना आपण कशा पद्धतीने शेतकऱ्यांशी डील करतोय हे पण जरा महाराष्ट्रासमोर 4-5 महिन्यामध्ये येणार आहे साहेब. आपण जेव्हा शेतकऱ्याची जमीन घेतो तेव्हा त्याची इंडस्ट्री आपण घेत असतो, त्याचं उत्पन्नाचं साधन घेत असतो. त्याच्या तुलनेमध्ये आपण काय देतो? आपण लँड ॲक्विजिशन ऍक्टच्या संदर्भामध्ये कशी भूमिका घेतली? या सगळ्या भूमिका घेत असताना आपण ज्या घोषणा अतुल ठीक आहे. अतुल ओके. अतुल तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, पोहोचलेला आहे. भाई काय म्हणणं आहे? नाही, माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही वारेमाप घोषणा ज्या करता आहात आम्ही स्वागतच करू, काही हरकत नाही. जसं आम्ही सांगितलं की ज्या वेळेला आमच्या बैठका झाल्या त्यावेळेला मराठवाड्याचा जो बॅकलॉग होता त्या बॅकलॉगच्या संदर्भामध्ये पावलं उचलणं गरजेचं होतं आणि तो बॅकलॉग आम्ही भरून काढला. आपण लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपण 12,000 कोटी सांगा, 36,000 कोटी सांगा, हे सगळं आपलं अंथरूण केवढं आहे? आपल्या अंथरुणाप्रमाणेच आपल्याला पाय पसरावे लागतील. आणि समजा अधिकचं जर आपल्याला काय लागलं तर त्याच्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेसनेच ते करावं लागेल. आणि ज्या गोष्टी वरकड म्हणतात आहेत मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं तेवढंच ते सांगतात आहेत, ते त्यांच्या मनातलं सांगत नाहीये. परंतु ते तसं होतच नाही. विकास निधी हा आपल्या बजेटरी प्रोव्हिजन मधूनच तो दिला जातो आणि त्याच्या माध्यमातूनच ते विकास ज्ञात आहे. भाई ठीक आहे. संजय वरकड मला सांगा. बरोबर. भाई जगताप तुमचा मुद्दा पोहोचला. भाई जगताप तुमचा घोषणा केल्या तुम्ही पुन्हा तेच बोलू नका. संजय वरकड मला एक सांगा की मुळामध्ये घोषणांच्या अनुषंगाने सगळे बोलतायत, त्याच्या तरतुदींबद्दल बोलतायत, त्याच्याबद्दल आपण बोलत राहू. पण एक वेगळा मुद्दा असा आहे की खरंच सिंचनाची जी समस्या आहे मराठवाड्याची त्याच्यावर खरंच उपाय काय आहे आणि काय केलं पाहिजे की ज्याच्या संदर्भामध्ये हे केलं गेलेलं नाहीये, असे कुठले मुद्दे आहेत? संजय वरकड काय म्हणणं आहे? ते मुख्य मुद्दा काय आहे की मराठवाड्याचा जो पाण्याचा प्रश्न आहे त्या पाण्याच्या प्रश्न संदर्भात जे काही निर्णय झालेले आहेत ते अजूनही असं वाटत नाही ते भविष्यामध्ये या पाण्याच्या सगळ्या प्रश्नावर निधी येईल आणि सगळे जे रखडले प्रकल्प आहेत ते भविष्यात मार्गी लागतील आणि मराठवाड्याचा पाणी वाटतं प्रश्न सुटेल. आम्ही एक भूमिका सगळ्या लोकांसमोर मांडली होती आणि ते जवळपास सगळेच मान करतायत की नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सगळेच नेते हे मराठवाड्याचा पाणी वाटपाचा प्रश्न येतो त्यावेळेस विरोध करतात आणि मुंबईमध्ये येऊन बसलेले सगळ्याच याच पक्षाचे नेते मराठवाड्याला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका मांडतात. त्याच्यामुळे मी आधीपासून हेच सांगतोय की मी अत्यंत तटस्थपणे सांगतोय की मराठवाड्याच्या सगळ्या प्रश्नाकडे सगळ्या राजकीय पक्षांनी तटस्थपणे पाहिजे. म्हणजे सरकार कुणाचं काही ना ते निर्णय घ्यायला सक्षम असेल. प्रश्न असा येतो की सरकार कुणाचंही असलं तर या चारही पक्षाचे लोक मराठवाड्याच्या पाणी प्रश्नामध्ये आडकाठी आणतात आणि परत सर्व करायला याच 4 पक्षाचे लोक येऊन बसतात. त्यामुळे मी आधीपासून हे सांगतोय की याचा राजकीय चष्मा लावून मराठवाड्याचे प्रश्न सोडवता येणार नाही. मराठवाडा स्वतंत्र मागणीचा कुठेतरी एखाद्या वेळेस उच्चार केला जरी असेल तरी मराठवाड्यामधल्या जनतेची अशी अजिबात भावना नाहीये. मराठवाड्याला न्याय हक्क पाहिजे आहे. मराठवाडा सतत अन्यायाच्या विरुद्ध लढलेला प्रदेश आहे. त्याच्यामुळे अजूनही न्याय मिळवण्यासाठी आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन न्याय मागतो. पण संजय वरकड त्यातली अडचण अशी आहे. संजय वरकड त्यातली अडचण अशी आहे. ऐका, संजय वरकड त्यातली अडचण अशी आहे की मराठवाड्यासाठी एखादा निर्णय घेतला की नगर जिल्ह्याचा विरोध होतो, नाशिकचा विरोध होतो. हे सगळं राज्यासाठी एकात्मिक पद्धतीचं धोरण हे कसं काय शक्य होणार?
नाही, याच्यामध्ये एक मागणी अशी येते की मराठवाड्याचे जे काही 15-20 कलमी कार्यक्रम आहे, ह्या सगळ्या कार्यक्रम सगळ्या राजकीय पक्षांसमोर ठेवा आहे. जशी स्वतंत्र विदर्भाच्या संदर्भात राजकीय पक्षांची भूमिका आहे किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांवर राजकीय पक्षांची भूमिका आहे, तर मराठवाड्याच्या एकूण प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी की वैतरण्याच्या पाण्याचं महाराष्ट्रामध्ये कसं वाटप झालं पाहिजे, कृष्णा खोऱ्याच्या पाण्याचं वाटप कसं करायला पाहिजे, किती काळात करायला पाहिजे, त्याचे पैसे कुठून आणले पाहिजे. मुद्दा असा होतो की तो निधीचा प्रश्न खरं म्हणजे यांनी उत्तर दिलं पाहिजे त्याचं की निधी कुठून आणणार. मलाही तो प्रश्न पडला ना की पैसा कुठून आणायचा आहे. मुद्दा तो पैसा आणल्यानंतर पण वाटप करताना त्याचं किती प्रमाणामध्ये इतर भागात वाटप होतं आणि मराठवाड्यामध्ये किती होतं, हा आमच्या दृष्टीने कळीचा मुद्दा आहे. माझा वेळ संपलाय. संजय, तुमची भूमिका पोहोचली. विजय रहाटकर, शेवटचे 30 सेकंद मी तुम्हाला देतोय, बोला. ते मुळात असं आहे की मुख्यमंत्र्यांनी अत्यंत स्वागतार्ह अशी भूमिका घेतलेली आहे. निधी कुठून हा एक प्रश्न आहे, पण मुख्यमंत्री हे जबाबदार आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे केंद्राच्या अनेक योजना आहेत आणि हे जे पैसे आहेत हे एका वर्षातले नाही आहेत, तर हे येणाऱ्या 4 वर्षामध्ये या योजना पूर्ण होणार आहेत. ह्याच्याकरता काही MOU साईन होणार आहेत. काही जो पैसा आहे आपल्या स्वतः राज्याचा आहे. अशा सगळ्यांचा एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आम्ही इतका पैसा खर्च करू. मला असं वाटतं की त्यांनी अतिशय सकारात्मकरित्या याची सुरुवात केलेली आहे. ही सकारात्मकता सगळ्यांनी आपल्या संजयजी, मला शेवटला बोलू द्या. आता संजय वरकडांनी हा मुद्दा सांगितला होता की मराठवाड्याच्या प्रश्नांकडे सगळ्यांनी एका स्थितप्रज्ञ भूमिकेने बघितलं पाहिजे. सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. जर याची सुरुवात जर मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे तर त्याला साथ दिली पाहिजे. रेड्डी साहेबांनी एक आत्ता उल्लेख केला होता की आमचं आयुष्य गेलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, पण प्रश्न तसेच राहिले पाण्याचे. तेव्हा तर काही भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं. सरकार कुणाची का असेना, पण जर मुख्यमंत्र्यांनी चांगली सुरुवात केली आहे तर त्याला साथ देण्याचं. विजय रहाटकर, तुमचा मुद्दा पोहोचलाय. सगळी चर्चा फार महत्वाची. माझा वेळ संपलाय. पण एकूण ह्या सगळ्या ज्या घोषणा आहेत, निर्णय आहेत, ते निर्णय चांगले आहेत. मराठवाड्यामध्ये जाऊन मंत्रिमंडळाची बैठक 8 वर्षांनी झाली, याचा अतिशय आनंद आहे. पण पैसे कुठून येणार हे कळत नाहीये. मराठवाडा, नाशिक, नगर या सगळ्यांच्या मागण्या वेगवेगळ्या असताना त्यांना सगळ्या एकत्रितपणे पुढे कसं जाणार हे समजत नाहीये. त्याच्यामुळे आत्ता तरी या सगळ्या घोषणा, हे सगळे निर्णय हे बिनचेहऱ्याचे आहेत. आणि सिंचन प्रकल्पाच्या अनुषंगानं, सिंचनाच्या अनुषंगानं कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा पहिला टप्पा त्याला निधी मंजूर झालेला आहे. पण मुळामध्ये हे सगळं कार्यान्वित कसं होणार, त्याचा अवलंब कसा होणार, ते कसं पुढे जाणार याच्या अनुषंगानं काही दिसत नाहीये. त्यामुळे मराठवाड्याला आजचे दिन येणार का, की फक्त तोंडाला पानं पुसली जाणार, या प्रश्नाचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही. पण ही चर्चा अतिशय महत्त्वाची एवढ्यासाठीच आहे कारण जे निर्णय जाहीर होतात, ज्या घोषणा पुढे येतात, त्यांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं आता सर्वसामान्य माणसांनी सुद्धा जाब विचारायला शिकलं पाहिजे. आणि पुढंच या प्रकारे चाललंय का हे सुद्धा विचारण्याचं काम सर्वसामान्य माणसांचं पण आहे. आणि म्हणून त्याच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आजच्या कार्यक्रमातली चर्चा ही त्या अनुषंगानं होती. आणि सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.